आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात बुलढाण्याच्या बातमीनं। बुलढाणा जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आणि या पार्श्वभूमीवर मेहकर आणि लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुढील आदेश येईपर्यंत जनावरांची खरेदी विक्री बंद असेल। साताऱ्याच्या मसूर ग्रामपंचायतीने ऐतिहासिक ठराव मंजूर केलेला आहे। आईवडिलांना न सांभाळणाऱ्यांना शासकीय लाभ आणि दाखले मिळणार नसल्याचं या ठरावात स्पष्ट करण्यात आलंय। तसंच स्वतःच्या नावापुढे आई आणि वडील दोघांचंही नाव लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। धुळ्यातील शेतकऱ्यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावानं सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा शेतकऱ्यांनी यावेळी निषेध केला। दिवसातून 2 ते 3 वेळा विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। आयसिस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या हमराज शेख याच्याशी संपर्क असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी 3 व्यक्तींना अटक केलंय। बोईसरमध्ये छापा टाकून या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। ऑगस्ट महिन्यामध्ये ओढ दिल्यानंतर सप्टेंबर देखील कोरडा जाणार अशी भीती व्यक्त केली जात असताना हवामान खात्यानं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यासह मध्यात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे आणि त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला किंचित का होईना दिलासा मिळेल असा आशावाद आहे। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील काही भागात पावसानं हजेरी लावलेली आहे। चौगाव परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळालंय। मात्र नदी नाले आणि ओढे अजूनही कोरडे असल्यामुळे पाणी टंचाई कायम आहे। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं भात शेती चांगलीच बहरली होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं भात पिकावर करपात आणि तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। सप्टेंबरमध्ये देखील कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि अशा स्थितीमध्ये खरीप हंगाम धोक्यात आलाय। दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचं उत्पादन घटण्याची भीती आहे। चांगला पाऊस न झाल्यास देशात धान, ऊस, डाळी, तेल, मूग, कापूस आणि सोयाबीन यासारख्या महत्त्वाच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यासाठी 25 लाख टनाचा साखरेचा मुबलक कोटा जाहीर केलाय। सणासुदीमुळे सध्या साखरेला चांगली मागणी आहे। कारखान्यांकडून साखर विक्रीला हात आखडता घेतला जात असल्यामुळे साखरेचे दर तेजीमध्ये राहण्याचा अंदाज आहे। केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे। तात्काळ लागू केलेल्या निर्णयामुळे तब्बल 1.5 लाख टन तांदूळ देशातील विविध बंदरांवर अडकलेला आहे आणि असा तांदूळ परदेशात पाठवण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये मोठी तेजी आली होती। ऑगस्टच्या वायद्यांची मुदत आता संपणार आहे। जागतिक कापूस उत्पादन यंदा घटणार आहे आणि त्यातच सणांमुळे कापसाला मागणी वाढते। त्यामुळे कापूस भाव तेजीमध्ये राहण्याचा अंदाज आहे। सणांमुळे डाळीला चांगली मागणी आहे, त्यामुळे तुरीच्या भावाला आधार मिळतोय। महाराष्ट्र आणि कर्नाटकात पावसाचा पडत असलेला खंड आणि तुरीचा तुटवडा यामुळे तुरीच्या भावात 2 दिवसांमध्ये पुन्हा वाढ दिसते। तुरीला सध्या 10 ते 11 हजारांचा भाव मिळतोय। देशात सध्या केळीचा तुटवडा जाणवतोय। त्यातच श्रावणामुळे केळीला मोठी मागणी आहे। राज्यातील बाजारात केळीला सरासरी 1500 ते 2200 रुपयांचा भाव मिळतोय। सणांमुळे देशातील बाजारात सध्या हरभरा भाव चांगलेच वाढलेत। हरभऱ्याच्या दरात मागील 2 महिन्यांमध्ये क्विंटल मागे 1000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। शेतकऱ्यांना जूनपर्यंत हरभरा 4800 रुपयांपेक्षा कमी भावातच विकावा लागला होता, पण 2 महिन्यानंतर हाच भाव आता 6000 पोहोचलेला आहे। देशातील सोयाबीन पिकाला दुष्काळाचा मोठा फटका बसतोय। सध्या सोयाबीन फुलं आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे। मात्र पाऊस नसल्यानं उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे यंदा उत्पादन घटेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। यावर्षी देशभर अन्नधान्य कडधान्याची पेरणी योग्य प्रकारे झालेली नाहीये आणि मागणीच्या तुलनेमध्ये आवक होत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये प्रचंड वाढ होऊ लागली आहे। किरकोळ बाजारात तूर डाळ 160 ते 200 रुपये किलोनं विकली जात असून मूग डाळ आणि उडीद डाळीनं देखील 1.5 शतक पूर्ण केलेलं आहे। भाजपा आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत। त्याला भाजपनं प्रत्युत्तर दिले। प्रणिती शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडण्याचा कधी प्रयत्न केला नाही आणि त्यासाठी त्यांनी कधी आंदोलन देखील केलं नाही। त्यामुळे त्यांच्यासाठी दिल्ली अभी दूर है असा टोला देशमुख यांनी लगावलाय। आमदार रोहित पवारांनी पालकमंत्री दुष्काळी भागात फिरकले नसल्याची टीका केली होती। त्यावर आमदार जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले। रोहित पवार आणि शरद पवार यांनी दुष्काळ राहावा म्हणून प्रयत्न केले आणि त्यामुळे ज्यांनी या भागात कायम दुष्काळ राहावा अशी व्यवस्था केली त्यांनी दुष्काळाबद्दल बोलणं हास्यास्पद आहे अशी घणाघाती टीका गोरे यांनी केली आहे।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात भाजपचं कॉल सेंटर सुरू करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे। गृहमंत्री अमित शहा आज या कार्यशाळेचं उद्घाटन करणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाच्या सर्व राज्यातील आयटी सेलचे नेते या बैठकीला उपस्थित असतील। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये लोगो लॉन्च करण्यात येणार आहे। तसंच आघाडीचा संयोजक ठरणार असून निवडणूक रणनीतीवर देखील चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे। इंडिया बैठकीसाठी मुंबईमध्ये आलेल्या राहुल गांधी यांचा रोड शो करण्यासाठी मुंबई काँग्रेसनं परवानगी मागितली आहे। माहीम स्टेशन ते टिळक भवन असा रोड शो करण्याचा राहुल गांधी यांचा विचार आहे। अद्याप याबाबत परवानगी मिळालेली नाही। महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। वरळीतील नेस्को सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होणार असून विभागवार या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या बैठकांमधून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। एनडीए संदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असून त्याकडे दुर्लक्ष करा असे निर्देश देखील देण्यात आले आहेत। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या पुण्यातील कार्यक्रमांना वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, समता परिषद, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी विरोध केलाय। येत्या 2 आणि 3 सप्टेंबरला पुण्यातील हडपसर भागात भिडे यांचे कार्यक्रम होणार आहेत। भिडे हे महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत असून त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी या संघटनांनी केली आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण आणि मुंबई मडगाव आणि मुंबई सावंतवाडी रोड या गाड्यांच्या एकूण 22 फेऱ्यांना प्रत्येकी 2 डबे जोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या विशेष एक्सप्रेसमधील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। बेस्टच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। आयुर्मान संपल्यानं गेल्या 4 वर्षात बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या 2000 बसेस भंगारात काढण्यात आल्या आणि त्यात भाडे तत्वावरील नव्या गाड्या सेवेमध्ये येण्यास विलंब होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। मुंबईमध्ये 100 पार केलेले 14 जुने पूल आहेत। यातील काही पुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे तर काही नव्यानं बांधण्यात येणार आहेत। जुन्या पुलांच्या अपघाताचा धोका लक्षात घेता सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जुन्या पुलांच्या पुनर्निर्माणाची गरज अधोरेखित झालेली आहे। मात्र जागेची कमतरता आणि अतिक्रमण यामुळे पुनर्निर्माणाचा वेग मंदावलेला आहे। वर्ध्याच्या विविधामध्ये 100 आणि 500 रुपयांच्या मुद्रांकासाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागत असल्याचं दिसून येत आहे। सध्या शेती आणि शालेय कामकाजासाठी 100 आणि 500च्या मुद्रांकाची गरज आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता नागरिक करतायत। नागपुरात गेल्या 15 दिवसात 1245 डेंग्यू संशयित रुग्ण सापडलेले आहेत। परिस्थिती धक्कादायक असल्यानं हायकोर्टानं डेंग्यू नियंत्रणाचे निर्देश दिलेत। 6 सप्टेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल हायकोर्टात सादर करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आलेले आहेत। आणि आता एक मोठी बातमी, वन नेशन वन इलेक्शनच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। केंद्र सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। एक देश एक निवडणुकीसाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीचे अध्यक्ष असणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, वन नेशन वन इलेक्शनच्या हालचालींना एक प्रकारे वेग आलेला पाहायला मिळतोय। कारण केंद्र सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। एक देश एक निवडणुकीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे समितीचे अध्यक्ष असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, वन नेशन वन इलेक्शनच्या हालचालींना केंद्र सरकारकडून आता वेग आला असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यासाठीच केंद्र सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, वन नेशन वन इलेक्शनसाठी आता समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मिळते, काय अपडेट? बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच या संदर्भातले संकेत दिले होते की देशामध्ये एकच निवडणूक असावी, एक देश एक निवडणूक अशा प्रकारची संकल्पना त्यांनी मांडली होती। त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रक्रिया सुरू होती। आज त्या संदर्भात गॅजेट नोटिफिकेशन म्हणजे GR निघण्याची शक्यता आहे। साधारणतः दुपारपर्यंत हा GR निघेल। त्यामध्ये जी सूत्रांनी माहिती दिली आहे की माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। ही समिती जी आहे संपूर्ण देशभरात जेवढे राज्य आहेत त्या राज्य सरकारकडून या संदर्भात अहवाल मागवतील आणि सोबतच अहवाल मागल्यानंतर केंद्र सरकारचं, निवडणूक आयोगाचं, केंद्र सुप्रीम कोर्टाचं या संदर्भात काय मत आहे हे निश्चितपणे नोंदवलं जाईल। एक अहवाल तयार करेल आणि तो अहवाल वर्तमान राष्ट्रपतींना
दिला जाईल आणि ज्या माध्यमातून असं स्पष्ट होतं की द्रौपदी मुर्मू त्या संदर्भात काय निर्णय घेतात आणि त्याच्या आधारावरती मग खास करून संसदेमध्ये या संदर्भात निर्णय पारित करावा लागेल, एक कायदा पारित करावा लागेल आणि त्यानंतर देशामध्ये एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया लागू होऊ शकते. पण सध्या ही संकल्पना आहे, संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती. ती आता मूर्त स्वरूपात आणण्याकरिता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समितीमध्ये कोण कोण असेल या संदर्भात अजूनही स्पष्टता आलेली नाही आहे. बरं प्रशांत, या समितीमध्ये नेमकं कोण कोण असेल या संदर्भात काही कळू शकलंय का? तेच मी सांगत होतो की या संदर्भात अजूनही कुठले स्पष्टीकरण आलेलं नाहीये. जेव्हा सरकारच्या वतीनं या संदर्भात गॅजेट नोटिफिकेशन निघेल, परिपत्रक निघेल, त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला कळेल की या समितीत कोणाकोणाचा समावेश करण्यात आलेला आहे. पण ज्या पद्धतीनं संकेत मिळते बहुतांश जे पक्ष आहेत त्या पक्षांचे प्रतिनिधी या समितीत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी या समितीत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण जोपर्यंत परिपत्रक निघणार नाही तोपर्यंत यावर स्पष्टपणे बोलणं योग्य नाही. पण या घडीला हे महत्वाचं आहे की सूत्रांनी माहिती दिली आहे की माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. जी समिती एक देश एक निवडणूक अशी प्रक्रिया राबवणार आहे. ही संकल्पना कशी लागू करायची या संदर्भात सूचना युक्त अहवाल हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्याची शक्यता आहे. बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय वन नेशन वन इलेक्शनच्या हालचालींना आता वेग आलेला पाहायला मिळतोय. केंद्र सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. एक देश एक निवडणुकीसाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीमध्ये पक्षांमधीलच काही लोक असण्याची माहिती देखील मिळते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे समितीचे अध्यक्ष असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. तर वन नेशन वन इलेक्शनच्या हालचालींना आता वेग आलेला पाहायला मिळतोय. केंद्र सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. एक देश एक निवडणुकीसाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. गोंदिया तालुक्यातील चुलोद इथल्या एका संस्थेनं खरेदी केलेला तब्बल 6,000 क्विंटल धान फेडरेशनकडे जमा केलेला नाही आणि त्यामुळे या संस्थेला नोटीस बजावून फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. तर शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्यास पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. लातूर जाहिराबाद मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. अनेक वेळा आंदोलनं करत निवेदन देऊन देखील प्रशासन दखल घेत नसल्यानं नागरिक मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. कृषी विभागातील पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. नारायणगाव इथे एका हायटेक नर्सरीमध्ये झेंडू आणि भाजीपाला रोपं तयार करण्याची माहिती घेण्यात आली. नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सुरू असताना सभागृहाच्या आतील भागातील मोकळ्या पॅसेजमध्ये एक धामण जातीचा मोठा साप आढळून आला. त्यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली होती. यावेळी सभागृहात असलेले जिल्हा परिषदेचे कर्मचारी तथा सर्पमित्र दिलीप जाधव यांनी तात्काळ धाव घेत सापाला पकडलं. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ₹500 ते ₹2,200 रुपयांचा भाव मिळतोय. केळीची उपलब्धता कमी आणि मागणी जास्त असं समीकरण दिसत असल्यानं केळीच्या भावाला आधार कायम राहू शकतो असा अंदाज आहे. सणांमुळे देशातील बाजारात सध्या हरभरा भाव चांगलेच वाढलेत. हरभऱ्याच्या दरात मागील 2 महिन्यांमध्ये क्विंटल मागे 1,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना जूनपर्यंत हरभरा 4,800 रुपयांपेक्षा कमी भावातच विकावा लागला होता. पण 2 महिन्यानंतर हाच हरभरा आता 6,000 पोहोचलाय. त्यातच सध्या बाजारातील आवक खूप कमी आहे. सणांसाठी हरभऱ्याला मागणी देखील चांगलीच वाढली आहे. देशातील सोयाबीन पिकाला दुष्काळाचा मोठा फटका बसतोय. सध्या सोयाबीन फुलं आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र पाऊस नसल्यानं उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उत्पादन घटेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल दुमे यांचं निलंबन रद्द करण्यात आलेलं आहे. विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग करून धिंगाणा घातल्याचा आरोप विशाल दुमेंवर आहे. तर न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला होता. पण शासनाकडून मात्र त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं होतं.
आमदार रोहित पवारांनी पालकमंत्री दुष्काळी भागात फिरकले नसल्याची टीका केली होती. त्यावर आमदार जयकुमार गोरे यांनी उत्तर दिलंय. रोहित पवार आणि शरद पवार यांनी दुष्काळ राहावा म्हणून प्रयत्न केले, त्यामुळे ज्यांनी या भागात कायम दुष्काळ राहावा अशी व्यवस्था केली त्यांनी दुष्काळाबद्दल बोलणं हास्यास्पद आहे, अशी घणाघाती टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथील गौताळा अभयारण्यातून अवैधरित्या वाहतूक सुरू असून या अवजड वाहनांमुळे एका तरुणाचा बळी गेलाय. खरं तर या घाटातून अवजड वाहनांना बंदी आहे, मात्र तरी देखील वाहतूक होत असल्यानं वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठं शहर असलेल्या जोहान्सबर्ग इथे एका 5 मजली इमारतीला आग लागली. या भीषण आगीमध्ये जवळपास 73 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 52 जण गंभीर जखमी झालेत. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात भाजपचे कॉल सेंटर सुरू करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. गृहमंत्री अमित शहा आज या कार्यशाळेचं उद्घाटन करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाच्या सर्व राज्यातील आयटी सेलचे नेते या बैठकीला उपस्थित असतील. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये लोगो लॉन्च करण्यात येणार आहे. तसंच आघाडीचा संयोजक ठरणार असून निवडणूक रणनीतीवर देखील चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे. इंडिया बैठकीसाठी मुंबईमध्ये आलेल्या राहुल गांधी यांचा रोड शो करण्यासाठी मुंबई काँग्रेसनं परवानगी मागितलेली आहे. माहीम स्टेशन ते टिळक भवन असा रोड शो करण्याचा राहुल गांधी यांचा विचार आहे. अद्याप याबाबत परवानगी मिळालेली नाही. महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. वरळीतील नेस्को सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होणार असून विभागवार या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकांमधून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एनडीए संदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असून त्याकडे दुर्लक्ष करा असे निर्देश देखील देण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या पुण्यातील कार्यक्रमांना वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, समता परिषद आणि संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी विरोध केलेला आहे. येत्या 2 आणि 3 सप्टेंबरला पुण्यातील हडपसर भागात भिडे यांचे कार्यक्रम होणार आहेत. तर भिडे हे महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत असून त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केलेली आहे. ऑगस्ट महिन्यात ओढ दिल्यानंतर सप्टेंबर देखील कोरडा जाणार अशी भीती व्यक्त केली जात असतानाच हवामान खात्यानं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यासह मध्यात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवलेली आहे आणि त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला किंचित का होईना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होतोय. यावर्षी देशभर अन्नधान्य आणि कडधान्यांची पेरणी योग्य प्रकारे झालेली नाहीये आणि मागणीच्या तुलनेमध्ये आवक होत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये प्रचंड वाढ होऊ लागली आहे. किरकोळ बाजारात तूर डाळ 160 ते 200 रुपये किलोनं विकली जात असून मूग डाळ आणि उडीद डाळीनं देखील 1.5 शतक पूर्ण केलेलं आहे. सप्टेंबरमध्ये देखील कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये खरीप हंगाम धोक्यात आलाय. दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचं उत्पादन घटण्याची भीती आहे. चांगला पाऊस न झाल्यास देशात धान, ऊस, डाळी, तेल, मूग आणि कापूस तसंच सोयाबीन सारख्या महत्त्वाच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.